हॅलो गाईज, वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल. दिस इज सिद्धी रावले आणि माझ्या चॅनलवर तुमच्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे. आत्ता आम्ही पहाटे वाटे निघालो आहे इथून. आम्ही ॲक्च्युली थोडंसं लेट निघायचं प्लॅन होतं, बट मम्मी आणि माझी दोघांचीही झोपमोड झाली सकाळी सकाळी. तो विचार केला की लवकर तर लवकर निघूया आता. इथे एवढं काळं की ना काहीच पुढे दिसत नाही आहे. आणि काही लोक या टाईमला पण राऊंड मारत आहेत गाईज. म्हणजे जर आम्हाला राईडवर नसतं जायचं, आम्हाला गावी नसतं पोचायचं, तर आम्ही दोघं निघालो पण नसतो. आम्ही पण मस्त झोपा काढले असते. हे बरे सकाळी सकाळी राऊंड मारायला निघाले तिथे. आता आम्ही जातो, जरा इथून बाहेर निघतो पहिले या जंगलमधून. डेंजर रस्ता एक तर. नंतर बोलूया आपण. बाय. एक तर आमच्या बाजूला हे दोन रायडर्स चालत आहेत. एवढे हेवीली लोडेड गाडी घेऊन मस्त कुठेतरी चाललेत दोघं जण. आणि एकदम मस्त चालवत आहेत हा. आम्ही आत्ता चिपळूणला पोचलो. ऑलमोस्ट मेन चिपळूण आहे सिटी हे. ते रस्ता थोडासा खराब आहे, बट ओकेश आहे. आणि हे दोघं कंटिन्यू, ते दोन रायडर्स आमच्या आजूबाजूलाच गाडी चालवत आहे. असं वाटतं मी त्यांच्यासोबतच चालली आहे कुठेतरी. हाय गाईज. मला चांगलं वाटतं असं रायडर्सला बघून. हाय. चला, आपण आपला रस्ता पकडूया, जो आपल्याला भरपूर गाडी चालवायच्याच. संगमेश्वरला पोहोचलो आम्ही. रस्ते तर एवढे सुंदर आहेत, काय बोलू. खूप सुंदर रस्ते. म्हणजे आतापर्यंतचा जेवढा रस्ता आम्हाला भेटला पाहिजे, खूप जास्त सुंदर आहे ना. देवरुख, रत्नागिरी, पंजिम, सरळ सरळ गेलं तर डायरेक्ट दगडांमध्ये अडतो. वरतीवर मंदिर. आता खराब रस्ता आहे, चालू झालाय. एवढा वेळ चांगला रस्ता होता, पण लाईट नव्हती जास्त रोडवर, मी दाखवत नव्हती. तर फायनली आता खराब रस्ता चालू झालाय कदाचित. झालं चला. तुमच्याकडे तर फोर व्हीलर आहे, आम्ही तर टू व्हीलरवर आहे. Go, 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 go. Go, 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 go. Go, 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 go. I go, I go, I go. एवढं सुंदर इथे आहे ना सगळं. काय रस्ते आहेत यार. मध्ये थोडे थोडे पॅचेस खराब आहेत, बट इथे चांगले आहेत. ते एकदा पळवायला पण मजा येते,
आजूबाजूला पूर्ण ग्रीनरी आहे. आणि थंड वारा येतो कारण की आम्ही लवकर निघालो. आज तसे 6:10 झालेत. 6 वाजून 10 मिनिटं. एकदम मस्तच वाटतंय. मंदिर पण बडं सुंदर आहे. ग्राउंड क्लिअरन्स लेफ्ट द चॅट. सनराईज पण झालंय. सनराईज पण भेटतोय आम्हाला. आम्हाला अजून इथून 2 तास 20 मिनिटं दाखवत आहे. गाडीची टाकी आता मस्त फुल केलेली आहे. आता टेन्शन नाही. मस्त 405 रुपयाचं आम्ही पेट्रोल भरलं होतं इथे. त्याच्यामध्येच फुल झाली गाडी. ते लोक जसे माझ्याकडे बघतात ना, त्याच्यावर मला रिअलाइज झालं की लहानपणी जेव्हा असं कोणतरी बाईक वेग घेऊन जायचं कुठे असं लांब एकदम, सो एकदम भारी वाटायचं. असं वाटायचं भाई राईडला चाललं, रायडर आहे रायडर. आणि आता ते स्वप्न मी स्वतः जगते. ते विचार करूनच एकदम चांगलं वाटतंय. म्हणजे मी अजून सुद्धा जेव्हा मी दुसऱ्या रायडर होते ना, मला खूप छान वाटतं. आणि आता मी स्वतः राईड करते आणि दॅट फीलिंग इज अ ब्लेसिंग. आता विचार होतो थोडं ब्रेक घेऊया. इथं कुठेतरी 5 मिनिटं थांबूया कारण की एक तर कुठेच रस्त्यात दुकानं उघडे नाही भेटली आहेत की काय चहा प्यायला थांबू किंवा काही करू. तर ते जरा 5 मिनिटं इथे बाजूला काहीतरी दिसतंय, ते थांबूया जरा, त्याच्यानंतर जाऊया. इथेच लावते बाजूला गाडी आता. मोठच्या दुकानात लागली गाईस. सो सॉरी बट खरंच दुखतंय जास्त. मी आता इथे थांबलोय जरा 5 मिनिटं ब्रेक आहे. आम्ही 4:30ला निघालो तेव्हापासून नॉनस्टॉप गाडी चालवली आहे. मी इथे आता हॉटेल पण अजून ओपन नाही झालं. मग मी तिथे 5 मिनिटं तरी थांबूया, पोचा दुखायला लागला. इथे चिपळूणला नुसते ओसाड पडलेले जमिनी काल दिसत होते, आता मस्त हिरवळ दिसते इथे. किती पण रस्त्याचं काम चालू असू दे, बाजूला पूर्ण हिरवळ हिरवळच होत. ते मधल्या मधलं पण काम चालू आहे म्हणून ते खराब आहे, नाही तर ते पण पूर्ण काम झालं की एकदम अजून छान आहे. हा. A few moments later. टिंडर मारताली बाई बोलली. भलं मोठं नाव घेतलं.
वाव, दोन्ही बाजूला पाणी नुसतं. हा 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 हा, कसलं सुंदर दिसतंय यार दोन्ही साईडला बघा. वा, मस्तच वाटतंय एकदम. आत्ता असं वाटतंय म्हणलं कोकणात पोचलोय आपण. त्याच्यावर तर नक्की ते गाणं लागलं पाहिजे. कॉपीराईट म्हणून मीच जाते आता. कोकण 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 कोकण. एकदम मस्त वाटतंय. समोरचं बघ केवढं सुंदर दिसतंय यार. एकदम परफेक्ट वाटतंय. रोड थोडे चांगले असते ना तर अजून छान वाटलं असतं. पण कोकण ना बेस्ट आहे. कोकण 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 कोकण. कोकण 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 कोकण. त्यांना खूप भूक लागली आहे आणि दोघं पण फक्त चहा पिऊन निघालोय. काही खाल्लं नाही काय नाही. आता ऍसिडिटी पण चालू होईल कारण की चहा प्यायलेलो उठल्या उठल्या. आता भूक लागली आहे, कळ मारायला लागली पोटात आता. आम्हाला पूर्ण रस्त्यात हॉटेल चालूच नाही भेटले. सगळे हॉटेल बंद होते. तर इथून 15 मिनिटावर आहे घर. देवगड हापूस. टर्न राईट पाहिजे हा. बोलते टर्न राईट. अरे राईट रस्ता तर पाहिजे, येऊ दे रस्ता. एक तर उतरायचे वांदे इथे. पोचलोय आम्ही आता 5 मिनिटात पोहोचू घरी. बाय बाय. अरे मम्मी मुन्नी ताई नाही, भाई होता. अगं पाठीमागून इथे नाही, पुढे पूर्ण पुढच्या सीटवर पकडली आहे मी, तू ये. हे भगवान. जा जाऊन तू. आम्ही आता पोचलोय देवगड मार्केटला आहे आता. मम्मी इथे काय काय घेते आहे आणि मी इथे थांबली. लोक असे आमच्याकडे बघतायत जसे की आम्ही एकदम एलियन टाइप दिसतोय. आंबे विकायला, फणस विकायला. गाडी तिथेच रस्त्यात लावली आहे मी आणि आली आहे इथे. मम्मी काय काय घेते. गाईस फायनली वडापाव भेटलेला आहे. सकाळी 4:30 वाजता निघालो आम्ही न नाश्ता करता. वडापाव खातोय. सगळं माहिती आहे त्याला. आम्ही पोचलो. लोग पाहिजे का? तुटणार नाही ना, होपफुली. मला ते शिंपल्या आठवल्या त्या वासाने.
तेव्हा ते शिंपल्या काढायचा तो वास यायचा तो इथेच आहे ते. आम्ही ना मामाकडे शिंपल्या काढायला जायचो. तसाच एकदम तो खवट वास असायचा ना, सेम वास येतोय. मामाकडे सगळ्यात जास्त मज्जा केली आहे मी गावी आणि घरी पण. म्हणजे मुलुंडला पण सगळ्यात जास्त मज्जा मला दादा बाबाकडे राहायला यायची. कारण की गावी आल्यावर पण मामी एवढं फिरवायची, आपल्याला चांगलं चांगलं खायला घालायची. माहिती लास्ट टाइम पण मामीच बोललेली तिची इच्छा आहे ना शिंपल्या काढायला जायची, चला जाऊया घरून. हा ते लागायचं पाहायला माहिती ते काटे काटे. मला वाटतं जेव्हा फर्स्ट टाइम आपण गेलेलो ना त्या पप्पांनी मला उचलून घेतलेलं, कारण की ते काटे काटे खूप लागायचे पायाला. इथे थांब जरा, बाजूमध्ये गाडी. थांब जरा. कसं सगळं पकडू, इथे हात ठेवून उतर. हे खाली ठेव. पुढे पहिले पुढे नालीस तर पाय काढायला कसं भेटेल तुला. हेल्मेट पकड, ते पडेल त्या आतमधल्या गोष्टी. ठीक आहे, मी पोहोचलोय मामाच्या इथे. हे आमचं घर. किती वर्षानंतर आली आहे मी यार. किती टाइम नंतर आलोय आम्ही इथे. आमचा सिंधू निवास. लहानपणी असं वाटायचं हा केवढा मोठा बंगला आहे करून. मामा उघडा उभा आहे ना म्हणून येत नाही. चला फ्रेश होते. One eternity later. या 2 चिल्ली पिल्लींना घेऊन आलेले मी बीचवर. आता जातो घरी. 6:45 झालेत. 6 वाजता आलेलो. त्यांना मामाने सांगितलेलं भिजू नका, तरी भिजलेत. तर मामाने ओरडा दिला ना, त्या दोघांना चोपणार आहे मी गाईस. ए चिंटे, मी तुम्हाला पायवाट दाखवते इकडून बाहेर जायचा. मस्त आहे रस्ता. या मंदिरात उद्या पूजा आहे, त्याची सगळी तयारी चालू आहे. लाइटिंग पासून सगळं
तिथे मंदिरात पण डेकोरेशन आहे ते सगळं चालू आहे. माझी गाडी हे आमचं घर. चलो बाय.